मुंबई महापालिकेतील 1434 दिवसांची प्रशासकीय राजवट संपून आजपासून लोकप्रतिनिधींच्या मार्फत कारभार सुरू होणार आहे। आज महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींच्या हाती महापालिकेची सूत्रे येतील। दरम्यान तब्बल 44 वर्षांनी मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसणार आहे। महापौर पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून कुणीही अर्ज भरला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे। सन 1982 मध्ये भाजपचे पहिले महापौर म्हणून प्रभाकर पै यांनी पद भूषवलेलं होतं। 1996 पासून पालिकेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे। 2017 सालच्या निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांमध्ये काडीमोड झाला आणि त्यानंतर म्हणजेच आता झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीने पालिकेवर आपला झेंडा फडकवलेला आहे। दरम्यान भाजपकडून मराठी नगरसेविका रितू तावडे यांना महापौर पदाची संधी देण्यात आलेली आहे, तर शिवसेनेकडून संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। महापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। 12 वाजता निवडणुकीचा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 11:15 वाजताच पालिकेमध्ये दाखल होणार आहेत। ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही उपस्थित राहणार असल्यामुळे बीएमसी मुख्यालयात प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे। सकाळी 8:30 वाजता भाजप नगरसेवक उपस्थित व्हायला सुरुवात होणार। भाजप नगरसेवकांना हिंदू धर्म प्रतीक म्हणून भगव्या रंगाचे कपडे आणि फेटे असा ड्रेस कोड असेल। भाजप कार्यालयात काही धार्मिक विधींची तयारी केली जाणार असल्याची माहिती आहे। सकाळी 11:30 वाजता नगरसेवक सभागृहात उपस्थित राहतील। 11:15 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महापालिकेत येणार आहेत। महापौरांच्या आसन व्यवस्थेवरील गॅलरीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसतील। दुपारी 12 वाजता महापौर निवडीचा कार्यक्रम सुरू होईल। पीठासीन अधिकारी महापौर उपमहापौर निवडीच्या औपचारिकता पार पाडतील। 20 ते 25 मिनिटं महापौर निवडीचा कार्यक्रम चालणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे महापौर उपमहापौरांचं अभिनंदन करतील। यानंतर महापौर आपल्या कार्यालयात पदभार स्वीकारतील।